नमस्कार, अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी अशी ही आंबा पुदिना वडी तुम्ही पाहू शकता। कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि मुखवास म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता। एअरटाईट बर्नीमध्ये तुम्ही भरून ठेवलं आणि ही बर्नी फ्रीजमध्ये ठेवली तर 5-6 महिनेसुद्धा छान राहते। अशी ही पुदिना आंबा वडी। तोतापुरी आंब घेतला आहे किंवा ह्याला आपण कलमी आंबा सुद्धा म्हणू शकतो। हा कच्चा घेतलेला आहे, तर ह्याचे आपण साल काढून घ्यायची आहे। वरचं देठ काढून घेतलं, नंतर ह्याची अशी साल काढून घ्यायची आहे पूर्ण आंब्याची। आणि आंबा हा पिकलेला नाही घ्यायचा, कच्चाच घ्यायचा। हा जरा आंबट गोड राहतो, जास्त आंबट नाही राहत, म्हणून ह्या आंब्याची मी निवड केलेली आहे। याला साखरेचं प्रमाणही कमी लागते किंवा तुम्ही गुळही घालू शकता। नंतर ह्याचे आपण असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। याची कटिंग थोडी मोठी छोटी कशी आकारात झाली तरी चालेल, कारण आपल्याला याला मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचं आहे। असे आपण सर्व कट करून घेऊ। आता ह्या आंब्याचे तुकडे करून झालेले आहे। एक मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण सर्व तुकडे घालून घ्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये हे पुदिनाचे पानं आहे, आपण ह्याच्यामध्ये पुदिना घालून घ्यायचा आहे। पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट येते याची। आणि नंतर मिक्सरमध्ये आपण याला हे मिक्सरला फिरून झालेलं आहे। याची छान अशी फाईन पेस्ट बनलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण एक भांडं घ्यायचं, एक पॉट घेतला आहे आणि त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये हे पूर्ण टाकून आपण छान गाळून घ्यायचं आहे। अगदी इझी आहे गाळणं। आणि याच्यामध्ये जर बारीक काही जर आंब्याचे तुकडे जर राहिले असेल तर ते परत तुम्हाला मिक्सरमध्ये फिरून घेता येईल। आणि याला कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एक कढई ठेवलेली आहे आणि हे मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। हा आपला आंबा 250 ग्राम होता, तर त्याच्यामध्ये मी हे 100 ग्राम साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता। आंबा किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त घालू शकता। आता तुम्ही पाहू शकता साखर विरघळली आहे, तर हे असं पातळ मिश्रण झालेलं आहे। 2 मिनिटं झालेली आहे, याला शिजवत आहे। तर याच्यामध्ये हे काळं मीठ आहे, पाव चमचा काळं मीठ घालून घ्यायचं। आणि मिरे पावडर हे पाव चमचा घालून घ्यायचं आहे। आणि हे जिरे पावडर आहे, हे सुद्धा पाव चमचा घालून घ्यायचं आहे। आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आणखी 2-3 मिनिटं आपण हे शिजत्या वेळेस ह्याचं अंगावर आपल्याला शिंतोडे येतात, खूप गरम असते हे। जर हे असं होत असेल तर तेव्हा आपण थोडंसं झाकण लावून शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये चमचासुद्धा फिरवायचा असतो आणि स्लो गॅसवर शिजून घ्यायचं। आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे खाली पडताळेस पूर्ण एकदम नाही पडत आहे, थोडं थांबून थांबून पडत आहे, म्हणजे हे झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ। प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला आपण तेल किंवा तूप काही लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली आपण मिश्रण टाकल्यानंतर हे चिपकणार नाही। असं पूर्ण छान ग्रीस करून घ्यायचं आहे।
नंतर हे शिजवलेलं आपण मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर आपण याला छान पसरून घ्यायचं एकसाथ. याला छान आता पसरून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याला आपण 2 दिवस फॅन खाली सुकवायला ठेवायचं आहे किंवा उन्हामध्ये 2 दिवस सुकवायला ठेवलं तरी चालेल. आता हे छान सुकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी हाताला चिटकत नाही, काही लागत नाही आहे. आणि हा एवढा जाड झालेला आहे. टेस्टी पाचक अशी ही वडी रेडी आहे, कट करून झालेली आहे. मी ही ते आता वडी पाडून दाखवते आहे. किती छान निघालेली आहे आणि खूप छान डायजेस्टिव्ह आहे आणि चवीला तर खूप छान लागते, कारण आपण याच्यामध्ये काळं मीठ, पुदिना घातलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान चवीला लागते. आणि ही तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर एक 5-6 महिनेसुद्धा खराब नाही होत, छान राहतात. आणि तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी आंबा पुदिनाची वडी.